तेव्हा मम्मीचं कसं रिॲक्शन होती ती क्लिप मी पुढे दिली आहे, नक्की बघा. पोलीस भरतीची तयारी करतात ना, त्यांच्यासाठी हा वन ऑफ द बेस्ट मोटिवेशन व्हिडिओ असू शकतो. एखादी गोष्ट आपण स्ट्रॉंगली बिलीव्ह ठेवून मॅनिफेस्ट करतो ना, थोडीशी मेहनत केल्यावर त्यांच्या डोळ्यात किती पाणी येतं आणि ते किती खुश होतात ना. हेलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? होप यू ऑल आर वेल. तर आज 1 जून आहे आणि आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी, बिकॉज आधी तर आपलं 30 डेज ऑफ हसलिंगचं चॅलेंज सक्सेसफुली कम्प्लीट झालंय. याच्या आधी सुद्धा मी ट्राय केलेलं, बट मला ते जमलं नाही कंटिन्यू करणं. बट या वेळेला मी ते कंटिन्यू केलंय, सो हे माझ्यासाठी क्वाईट चांगली गोष्ट आहे. ही स्पेशल गोष्ट नाहीये. स्पेशल गोष्ट ही आहे की आज 1 जूनला माझ्या आईचा वाढदिवस आहे. म्हणजे सेम गेल्या वर्षी 1 जूनला आहे ना, मी माझ्या आईला ॲज अ बर्थडे गिफ्ट पोलीस भरतीचा रिझल्ट सांगितलेला. तर त्याच्या आधीची एक गोष्ट आहे ना छोटीशी, ती तुम्हाला सांगते की कसा सीन झालेला वगैरे. तर जेव्हा मी पोलीस भरतीची तयारी करत होती तेव्हा रॅन्डम माझ्या डोक्यात असा थॉट होता, रिझल्टच्या आसपास जर मम्मीचा बर्थडे असेल ना, तर मला इतकी मेहनत करायची आहे ना की मला तिला बर्थडे गिफ्ट ही न्यूज सांगायची आहे. तर हा रॅन्डम थॉट होता आणि वाईल प्रिपरेशन ना, म्हणजे जेव्हा प्रिपरेशन करत होती ना, तेव्हा माझ्या डोक्यात हा थॉट होताच की नाही, ही गोष्ट मला करायची आहे वगैरे. तर ते सर्व झालं आणि पास वगैरे झाली, रिझल्ट लागला. तर 17 मेला आपला मुंबई पोलीसचा रिझल्ट लागलेला आणि 1 जूनला माझ्या मम्मीचा बर्थडे होता. तर मी 17 मेला जेव्हा रिझल्ट लागलेला ना, तेव्हा ती गोष्ट घरी सांगितलीच नव्हती आणि आजूबाजूला अशी न्यूज झालेली की भरतीचा रिझल्ट लागलाय. तर मम्मीने मला विचारलं की पूजा काय झालं रिझल्टचं. तर मी बोलली मम्मी अजून मुंबई पोलीसचा रिझल्ट लागला नाहीये. तर मी असं टाळत होती सांगायला तिला ही गोष्ट. तर 2-3 दिवस झाले शी वॉज लाईक की पूजा फेल झाली असेल तरी सांग. त्यात पण ती मला मोटिवेट करत होती की पूजा फेल झाली असेल तरी सांग, आपण दुसरीकडे ट्राय करू किंवा तू दुसऱ्या फील्डमध्ये परत ट्राय कर, काय प्रॉब्लेम नाही. तर मला ही गोष्ट माहित होती माझ्या मनात की मी पास झाली आहे, बट मी इतकं कंट्रोल केलेलं आणि घरच्यांना ऑलमोस्ट सांगितलेलं, बाकीच्यांना, पण मम्मीला सांगितलं नव्हतं. तर माझ्या अकॅडमीमध्ये रिझल्ट वगैरे लावल्यावर बोलवलेलं, सत्कार वगैरे झाला, तरी पण मी घरी सांगितलं नव्हतं. जेव्हा मी मम्मीला एक न्यूज सांगितलेली ना, तेव्हा मम्मीचं कसं रिॲक्शन होती ती क्लिप मी पुढे दिली आहे, नक्की बघा. आय मीन जी मुलं आता पोलीस भरतीची तयारी करतात ना, त्यांच्यासाठी हा वन ऑफ द बेस्ट मोटिवेशन व्हिडिओ असू शकतो की भाई तुम्ही काय यार, मेहनत करायला काय नाही जात. तुम्ही थोडीशी मेहनत केल्यावर त्यांच्या डोळ्यात किती पाणी येतं आणि ते किती खुश होतात ना, हे तुम्ही नक्की बघा पुढे. बघ फोटो, बघ फोटो तर बघ मम्मी. फोटो बघ ना. थँक्यू. मम्मी बघ काय, मम्मी ते बघ. हे पप्पांनी स्पेशल तुझ्यासाठी केलं मम्मी. हा दुसरा फोटो नाही दाखवला. कुठे आला? अकॅडमीत अशीच पास झाली तेव्हा. पोलीस भरती पास झाली मी, त्याचा सत्कार केला अकॅडमीत. नम्रता आंटी आली ना, तेव्हाच रिझल्ट लागला माझा. आता थोड्या दिवसांनी जाणार ट्रेनिंगला. तुझा व्हिडिओ काढ. कसं वाटलं तुला बर्थडे? बेस्ट. अजून एक दीदीने गिफ्ट पाठवला, केक. दीदीने केक पाठवला.
मगाशी फिरायला जाते. वाटलंच नव्हतं मी तुला सांगितलं काय वाटलं सगळ्यांना माहित होतं घरी. आम्हाला कधी पप्पाचं काय पोटात काय राहत नाही. मला लगेच कॉल केला, गौरी तुला माहिती आहे? तुम्ही काय काय माहिती? नाही मला नाही माहिती. मला तू कोणी तर पप्पांना कॉल केला, पप्पांनी कॉल केला तुला माहिती आहे? म्हणजे मला माहिती होतं ताईच्या बारेमध्ये, म्हणजे मला नाही माहिती. मग ते बोलले अच्छा ठीक आहे, मग नाही माहिती मी पण नाही सांगत. आय नो याच्या पुढे पण खूप सक्सेस येणार आहे, बट हा माझा फर्स्ट सक्सेस होता माझ्या लाईफमध्ये. आणि त्या दिवशी मला एक गोष्ट रिअलाइज झाली की एखादी गोष्ट आपण स्ट्रॉंगली बिलीव्ह ठेवून मॅनिफेस्ट करतो ना, की ही अशी गोष्ट झाली पाहिजे, व्हिज्युअलाइज करतो ना आपण, ती गोष्ट कशी ना कशी तरी पूर्ण होते. सो हा व्हिडिओ माझी मम्मी पण बघेल. सो मम्मीला मला एवढंच बोलायचं आहे की थँक्यू सो मच मम्मी. थँक्यू हा वर्ड इनफ नाही राहणार, आय नो. कारण याच्या आधी मी CA करत होती, देन कबड्डीसाठी ट्राय करत होती, देन इथे आली. मे बी याच्या पुढे पण काहीतरी ट्राय करेन. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी स्विच करत होती, स्वतःवर सेल्फ डाऊट करत होती की माझ्याकडून होईल की नाही होईल, प्रत्येक वेळेला तू माझ्यासोबत स्ट्रॉंगली उभी होतीस आणि स्ट्रॉंगली मोटिवेट करत होतीस की नाही पूजा, आत्ता नाही तर पुढे तरी तुला सक्सेस नक्की मिळेल, बट तू ट्राय करत राहा. आणि सर्वात मोठी गोष्ट मला मोटिवेट करत होती म्हणजे जर माझी मम्मी माझ्यावर बिलीव्ह ठेवू शकते तर मी नक्कीच काय ना काहीतरी करू शकते. सो थँक्यू सो मच फॉर व्हॉट एव्हर यू हॅव डन. म्हणजे आमच्या सर्वांसाठी तिने इक्वली केलंय. म्हणजे माझी मोठी ताई डॉक्टर आहे, देन मधला भाऊ माझा BTech करतोय, देन लहान बहीण माझी फॅशन डिझायनिंग करते, मी पोलीस आहे. तर या चौघांसाठी माझ्या आईने इक्वली मेहनत केली आहे. सो खूप थँक्यू बोलायचं आहे तिला.
सो या आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.